मागण्या केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची असेल किंवा गृहनिर्माण मंत्र्यांची असेल धावपळ झाली आणि थातूरमातूर उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी त्यांनी दिलं होतं. आज मी त्या सगळ्या घोषणा त्यांच्या एक्सपोज करणार आहे, त्याची चिरफाड करणार आहे आणि आपल्याच माध्यमातून लोकांना सांगणार आहे की ह्या घोषणा आहेत त्या फसव्या आहेत, भाजप खोटं बोलत आहे, ह्याला बळी पडू नका, फसून जाऊ नका. पहिली घोषणा म्हणजे आपण सगळीकडे पाहत असाल होर्डिंग्स लागलेले आहेत. एक पक्ष ज्या माणसांनी चोरला त्यांचे की पगडी मुक्त मुंबई करणार. तसं पाहायला गेलं तर पागडी हा विषय महाविकास आघाडीचं सरकार, उद्धव साहेबांच्या सरकारने हा सोडवला होता 79A 79B क्लॉज आणून, ज्याच्यात जर बिल्डिंग एखादी इमारत जी उपकरप्राप्त इमारत असेल ती मोडकळीस आली असेल तर त्याला पहिले 6 महिने जागा मालकाला आणि नंतरचे हे टेनंट्सना आपण देऊन तिकडचा पुनर्विकास आपण शक्य करत होतो. हे अगदी राष्ट्रपतींपर्यंत गेलं. मग 2022ला तेव्हा जेव्हा त्याच्यावर सही होऊन आलं, अनेक ठिकाणचे पुनर्विकास हे मार्गी लागत असताना काही काही ठिकाणी NOC देखील मिळाल्यानंतर आपण पाहत असाल कोणीतरी कोर्टात गेलं आणि हा विषय तिथे एक तांत्रिक तिढा बसलेला आहे. आम्ही जेव्हा मागणी केली, मग त्याच्यात मी होतो, मनोज जामसुदकरजी होते, अजय चौधरीजी होते, महेश सावंतजी होते. आम्ही आमदार म्हणून जेव्हा मुंबईचे आमदार म्हणून मागणी करत होतो की ह्या पागडी इमारतींना किंवा सेसच्या इमारतींना, उपकरप्राप्त इमारतींना तुम्ही न्याय दिला पाहिजे. आमच्या मागण्या होत्या ते स्पष्ट आहेत आणि त्याच मागण्या ह्या पागडीमधल्या टेनंट्सच्या आहेत. पहिली गोष्ट जी आमची मागणी आहे आणि तीच त्यांची आहे की म्हणजे सगळ्या टेनंट्सना तुम्ही लीगल संरक्षण द्या, ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि त्यांना संरक्षण द्या. कारण झालं असं आत्ता कुठेतरी बिल्डिंग मोडकळीस आली आहे दाखवून जे जागा मालक आहेत ह्या पगडीमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तर पहिली आमची मागणी होती तुम्ही त्यांना ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि जे काही तांत्रिक आणि लीगल संरक्षण असतं ते द्या. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो तिढा निर्माण झालेला आहे कोर्टामध्ये, एक सक्षम प्राधिकरण कोण आहे हा लवकर सोडवा. कोर्टामध्ये तुमचा इगो बाजूला ठेवा आणि सांगा कोर्टाच्या समोर की म्हाडाच हे सक्षम प्राधिकरण आहे. का अजून ते अडले, का राज्य सरकारकडून पुढे काही कारवाई झाली नाही त्याच्यात कोणास ठाऊक. आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मी मागणी केली होती अधिवेशनात ती हीच होती की ज्या काही उपकरप्राप्त इमारती आहेत किंवा सेस प्रॉपर्टीज असतील किंवा पागडीवाले प्रॉपर्टीज असतील, ह्यांना तुम्ही स्पष्टपणे एक ट्रिगर द्या की मोडकळीस बिल्डिंग आली असेल किंवा नसेल, पण 60 वर्षाची एकदा बिल्डिंग झाली तर पुनर्विकासाची संधी पहिली जागा मालकाला आणि मग तिकडच्या टेनंट्सना हे तुम्ही शक्य करून द्या. पण झालं असं, एका बाजूला हे सगळं न होता जे काही गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती. आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलेत पागडी मुक्त मुंबई, त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत, जे लाखो मुंबईकर आहेत, त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं. किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवनार डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं, तसं तिथे देवनार डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मिंदेंचा असू शकतो. पण बघा ना, जे मी फेकनाथ मिंदे एवढ्यासाठीच बोलतोय कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच, पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची घोषणा काय जर मी नीट ऐकलं असेल आणि तुम्ही पण नीट ऐका, ते त्यांच्या स्क्रीन व्हिडिओग्राफ पण आहे. त्यांनी सांगितलं आहे की पुनर्विकासासाठी पागडीच्या आम्ही म्हणजे ते भाजप आणि मिंदे हे नवीन धोरण आणत आहेत आणि त्या धोरणाप्रमाणे जे तिथे राहतात जे टेनंट्स आहेत, जेवढी जागा त्यांची आत्ता आहे तेवढीच जागा निश्चित केली जाईल. म्हणजे जर तुम्ही 10 बाय 10च्या खोलीत राहत असाल, जो काही पुनर्विकास स्वतः करता त्याच्याप्रमाणे 500 स्क्वेअर फूट, 560 स्क्वेअर फूट, 700 स्क्वेअर फूट, कोणा 300 स्क्वेअर फूट, जे काही तुम्ही ठरवता ते होतं. पण मिंदेंच्या घोषणेप्रमाणे आणि ह्या धोरणाप्रमाणे तुम्हाला जेवढी जागा आहे आत्ता ती सुनिश्चित करून तेवढीच जागा तुम्हाला मिळेल. पण जागा मालकांनी अधिक ठिकाणी आपण पाहाल, जास्ती करून ठिकाणी जागा मालकांची आता जे काही राईट्स आहेत ते बिल्डरांनी घेतलेत, त्यांना वाढीव FSI मिळणार, TDR मिळणार, अजून कॉम्पेन्सेटरी काहीतरी मिळणार, इन्सेंटिव्ह मिळणार, बेनिफिट मिळणार. म्हणजे नेमकं तुम्ही कोणाचं सरकार आहात? या जागा मालकांची लॉबी तुमच्या सरकारमध्ये काही फंडिंग काहीच केले का त्यांनी किंवा काही वेगळ्या मार्गाने घुसलेत का? बिल्डरांची लॉबी जी असेल, मी नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे, ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे. आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत ते बिल्डरांसाठी केलेल्या आहेत. तर ही पागडीची घोषणा आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडी मुक्त मुंबई जे बोलत आहेत, मिंदे बोलत असतील, भाजप बोलत असतील, फसवी घोषणा आहे, बळी पडू नका आणि जे सत्य आहे ते जाणून घ्या. त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं आहे. ही खरी गोष्ट आहे आणि खरी परिस्थिती आहे. दुसरी जी काही बातमी मी तिथे असताना पाहिली, कारण ही परत मागणी आमची सतत राहिलेली आहे, जी आमची मागणी आहे ती हीच आहे की 2 गोष्टी ह्याच्यात. पोलीस हाऊसिंगबद्दलचा जो विषय येतो, पोलीस हाऊसिंग, जे पोलीस आमचे सगळे कर्मचारी आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत, त्यांना मुंबईमध्ये जिथे आत्ता पोलीस कॅम्प्स आहेत तिथे चांगले राहण्यासाठी
चांगल्या जागा झाल्या पाहिजेत. महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या आधी जे मार्चमध्ये अधिवेशन झालं त्याच्यात आम्ही 650 कोटी मला वाटतं हे पोलीस हाऊसिंगसाठी वेगळे काढून ठेवले होते. आपण पाहत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पोलीस हाऊसिंग सुधारतो, मुंबई असेल इतर शहरांमध्ये असेल. पण हा सगळा कार्यक्रम आता ठप्प पडलेला आहे. आणि जे रिटायर्ड पोलीस परिवार आहेत त्यांच्या वतीने 2 मागण्या होत्या. एक, जो दंडनीय शुल्क जो आमच्या वेळी 25 रुपये प्रति स्क्वेअर फूट होता, जो आता 150 रुपये प्रति स्क्वेअर फूट केलाय, तो स्थगित करून परत 25 रुपयावर आणावा. आणि दुसरं म्हणजे रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा परिवारांना तुम्ही मुंबईमध्येच, मुंबई MMR क्षेत्र नाही, मुंबईमध्ये, मुंबई शहरामध्येच तिथे त्याच कॅम्पमध्ये किंवा आजूबाजूला कुठेतरी जागा निर्माण करून त्यांना PM आवास योजना असेल किंवा अशा काही धर्तीवर त्यांना जागा उपलब्ध करून द्या किंवा सोसायटी बनवण्याचा प्रयत्न करा. पण मला वाटतं मी हे जी बातमी ऐकली ती अध्यक्ष महोदयांचं एक बाईट ऐकला की आता नवीन एक समिती गठीत होणार आहे. पण पुन्हा एकदा मी सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस परिवारांना विनंती करत आहे की ज्यांच्या कोणाची इच्छा असेल मुंबईत घर मिळवण्याची किंवा चांगलं घर प्राप्त करण्याची, ह्या घोषणेला बळी पडू नका, फसवून जाऊ नका. कारण पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, 2016 मध्ये अशीच समिती गठीत झाली होती, 2019 मध्ये अशीच घोषणा झाली होती, 2024 मध्ये अशीच घोषणा झाली होती. आणि कलानगरच्या बाजूला आमच्याकडे जिथे गव्हर्नमेंट हाऊसिंग आहे, गव्हर्नमेंट कॉलनी आहे, आमचा निर्णय होता की तिकडच्या शासकीय कर्मचाऱ्यांना तिकडेच परमनंट हक्काची घरं देण्याची. पण हा निर्णय बदलून तिथे हायकोर्टासाठी ह्यांनी जागा निर्माण करून दिली. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अवतीभोवती जी जागा आहे तिथे आपण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जागा निर्माण करू शकतो का? तर तिथे 10 महिन्यापूर्वी एक समिती बसली, अशीच समिती गठीत केली गेली. समिती बसलेली आहे, एकदाच भेटलेली आहे, पुढे बसूनच आहे. 10 महिने झाले, पुढे काही कारवाई झाली नाही. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की फसून घेऊ नका. हे सगळं जे आहे हे निवडणुकीपूर्वीचं भाजपच्या फसव्या घोषणा आहेत, ह्याला बळी पडू नका. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपनगरामध्ये साधारणपणे दहिसर आणि जुहू ह्या परिसरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे, काही डिफेन्स लँड्स आहेत. आणि वर्षानुवर्ष तिथे आपण प्रयत्न करतोय, सगळेच प्रयत्न करतायत की इथे पुनर्विकासाला कशी चालना मिळू शकते. आमचं सरकार असताना देखील आम्ही पर्याय जागी शोधून तिथे पुढे काम सुरू करत होतो. पण हे सरकार जे आता भाजपचं सरकार आहे, गेले 2-2.5 वर्ष राज्यात आहे, 1 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहेत. पण पुन्हा करत आपण जर पाहिलं तर गेले 12 वर्ष भाजपचं सरकार केंद्रामध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.